आपला काय पाहिजे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजे पाहिजे. प्रमाण रूपात म्हणजे काय? प्रमाण रूपात म्हणजे काय? काय टीचर? आपण जेव्हा बहुपदींचा भागाकार करतो तेव्हा ज्याला आपल्याला भागायचं आहे, अच्छा, ज्याला भागायचं आहे त्याला काय म्हणतात? भाजक. भाजक नाही, भाज्य. भाज्य म्हणतात. भाज्य भाज्य. भाज्य. भाज्य म्हणतात. भाज्य म्हणतात. आणि ज्याने भागायचंय तो काय त्याला असतो? भाजक म्हणतात. भाजक. तो भाजक. भाजक. तर जो भाज्य असतो की नाही, भाज्य, तो भाज्य जो आहे तो आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे प्रमाण रूपात असायला पाहिजे. प्रमाण रूप म्हणजे काय? तर घातांकाच्या, चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने सगळे तुमचे पद लावली गेली पाहिजे. जर मधलं कोणतं पद नसेल तर ते घ्यायचं असतं. म्हणजे काय ते सांगते. बघा, आपला जो भाज्य आहे, भाज्य म्हणजे ज्याला भागायचं आहे तो, म्हणजे हे. आता हे भाज्य जे आहे ना, ते चलाचा जो घातांक आहे त्याच्या उतरत्या क्रमाने मांडलंय का ते बघायचं. आता या भाज्य जो आहे आपला ती बहुपदी आहे आणि त्या बहुपदीची कोटी किती आहे? भाज्याची कोटी किती आहे? 3. टीचर 3 एक्सचा आहे. घातांक. हा, एक्सचा सगळ्यात मोठा घातांक 3. ही कोटी असते, 3 आहे. आणि भाजक जो आहे हा, त्याची कोटी किती आहे भाजकची? 1. 1 आहे. टीचर 1. ठीक आहे. टीचर 1. आता हा, बरोबर. आता इथे नेहमी लक्षात ठेवायचं, भागाकार जर आपल्याला करायचा आहे द्विपदीने, म्हणजे द्विपदीने जेव्हा आपल्याला भागायचं असतं एखाद्या बहुपदीला, द्विपदी. आता ही जी भाजक जो आहे तुमचा तो द्विपदी आहे, बायनॉमियल आहे, म्हणजे 2 टर्म्स आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा काय करायचं, आपला जो भाजक आहे ना तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे काय, तर चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने पद लावलेत की नाही ते बघायचं. बघा, पहिलं घनाचं पद आहे, मग दुसरं आहे ते वर्गाचं पद आहे, नंतर घातांक 1 वालं पद आहे आणि नंतर मग स्थिरांक आहे, स्थिर संख्या, कॉन्स्टंट टर्म. म्हणजे 3, 2, 1 आणि हा जो शेवटचा जो असतो ज्याच्याबरोबर चल नाहीये तिथे चलाचा घातांक 0 असतो. म्हणजे तुम्हाला जर हा, तर मग तुमची जी जो तुमची भाजक आहे की नाही, जी बहुपदी आहे ना भाजकामध्ये, ती स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे तुमची. कधी कधी समजा तुम्हाला असं मी दिलं, समजा असं असेल तुम्हाला, आता इथे जी तुमची बहुपदी आहे भाज्यमध्ये, तिची कोटी किती आहे? 4. एक्सचा घातांक 4. म्हणजे कोटी त्याची, म्हणजे त्याची डिग्री जी आहे पॉलिनॉमियलची डिग्री 4 आहे. पण हा जो तुमचा भाज्य आहे की नाही, तो भाज्य जो आहे तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे प्रमाण रूपात नाहीये. का प्रमाण रूपात नाही? कारण त्याची कोटी 4 आहे, पण पुढची जी पद आहेत ना सगळी ती ऍबसेंट आहेत. डायरेक्ट बघा, डायरेक्ट -16 म्हणजे शेवटचं पद आपल्याला दिलेलं आहे. मधली सगळी पद काय आहेत? काढून टाकलेली आहेत. मग मधली पदं घ्यायची असतात. आता मधली पदं कोणती कोणती असणार आहे? आता हा एक्सचा 4था घातांक आहे की नाही, मग मध्ये कोणती कोणती पदं असणार? एक असणार एक्सचा, हा, एक्सच्या घनाचं पद असणार, त्यानंतर एक्सचा वर्ग आणि एक्सचा घातांक 1. हा, एक घनाचं पद, एक वर्गचं आणि एक्सचं म्हणजे 1 घातांक असलेलं पद, अशी 3 पदं इथे मिसिंग आहेत. मग ती टाकायची असतात. मग ती टाकताना काय करायचं असतं, त्याचा सहगुणक जो आहे, कोइफिशियंट जो आहे तो 0 घ्यायचा असतो. कारण हे ना भागाकार करताना आपल्याला मग कन्फ्युजन नको व्हायला म्हणून हे करायचं असतं. 0 एक्सचा घन अधिक 0 एक्स वर्ग अधिक 0 एक्स, आणि हे शेवटचं पद आहे ऋण 16, -16 आहे, मग -16 घ्यायचं. असं भाज्य मांडून घ्यायचं असतं आणि मग भागाकाराला सुरुवात करायची असते. आता तुम्ही भागाकार करू शकता.
भागाकार करताना हे घ्यायचं आपण प्रमाण रूपात लिहिलेलं स्टँडर्ड फॉर्म मधली पॉलिनॉमियल घ्यायची ही वाली. ही नाही घ्यायची. ही घेतली तर कन्फ्युज व्हाल तुम्ही. कळलं? हो टीचर. हा. तर भागाकार करताना बहुपदींचा भागाकार करताना ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की जो भाज्य आहे तो भाज्य बरोबर प्रमाण रूपात आहे का, चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने सगळी पदं आहेत का, आणि जर एखादा टीचर. नसेल पद. हा टीचर आता तुम्ही येते OX चा घातांक ओ 3 नाही, ओ OX चा नाही तो, ओ नाही, ओ नाहीये तो. शून्य शून्य आहे X चा तो, घातांक. शून्य. आणि तसं लिहिलेलं आहे मग त्याच्याऐवजी जर X चा घातांक 3 X चा घातांक 2 असं लिहिलं चालतं का शून्य घ्यायच्या ऐवजी? तुम्ही जर नुसतं एक्सचा घातांक 3 लिहिलं तर त्याचा सहगुणक 1 होतो. एक सहगुणक नाहीये आपल्याला. आपल्याला ती पदच नाहीयेत. पदं नाहीयेत म्हणजे त्यांचा सहगुणक शून्यच घ्यावा लागणार. कारण ती पदं खरं ही ऍबसेंट आहेत. पदं ऍबसेंट आहेत, पण मला तिथे कॅल्क्युलेशन मध्ये कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी मधली पदं घेणार. पण मधली पदं जी नाहीयेत ती घेताना त्यांचा सहगुणक किती घ्यायचा असतो? शून्य घेऊन घ्यायचं. मग ती लिहायची असतात. एक नाही घेऊ शकत. एक जर सहगुणक असता म्हणजे नुसतं तुम्ही एक्स घन लिहिलं असतं तर याचा अर्थ त्याचा सहगुणक 1 आहे. इथे जर नुसतं तुम्ही एक्स घन लिहिताय तर याचा अर्थ याचा सहगुणक 1 आहे. आणि जर एक सहगुणक असता तर ते पद इथे दिलं असतं आपल्याला. इथे नाहीये म्हणजे त्याचा सहगुणक जो आहे तो शून्यच घ्यावा लागणार आपल्याला. बरोबर आहे? ओके. यस टीचर. नुसतं एक्स घन लिहिलं तर ते सहगुणक 1चं पद होतं आणि एक सहगुणक जर असेल तर ते दिलं असतं आपल्याला इथे पद. इथे दिलं नाहीये म्हणजे ते पद नाहीये खरं तर. पण मग आपल्याला कॅल्क्युलेशन करताना सोपं व्हायला पाहिजे म्हणून आपण घ्यायचं असतं आणि मग सहगुणक 0 घ्यायचं. कळलं मी काय बोलली? हो टीचर. कळलं टीचर. कळलं. आता हे पद जे आहे आपल्याला हे भागाकार करायचंय पहिला. त्याच्यासाठी आपण भागाकार करूया. ते तुमचं जे भाज्य आहे ते ऑलरेडी तुमचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. आपल्याला त्याचे काही करायची गरज स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायची गरज नाहीये. एक्स घन आधी घनाचं पद, मग वर्गचं पद, मग घातांक 1 असलेलं चलाचा घातांक 1 असलेलं पद आणि शेवटी स्थिर संख्या. असं सगळी पदं याच्यामध्ये आहेत ऑलरेडी. आणि इथे लिहायचं भाजक x वजा 1. आता भागाकार करताना नीट लक्ष द्यायचं. भागाकार करताना करायचं काय असतं? पहिलं पद घ्यायचं. म्हणजे इथे हा पहिला पद जो आहे त्या पहिल्या पदाने इथल्या पहिल्या पदाला भागायचं. म्हणजे एक्स घनाला एक्स ने भागायचं. आता एक्स घनाला एक्स ने भागलं तर इथे एक्स 1 आहे आणि इथे 3 आहेत. तर 1 एक्स जाणार आणि मग किती एक्स इथे शिल्लक राहतील? एक्सचा वर्ग. बघा 3 एक्सचा घन म्हणजे 3 एक्स आहेत. एक्स घन म्हणजे काय असतो? एक्स घन म्हणजे एक्स 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 गुणिले एक्स असं असतं ते. एक्सचा घन भागिले एक्स याचा अर्थ एक्स घन म्हणजे एक्स गुणिले एक्स 3दा आहे आणि खाली आहे भागायचं एक्स. हॅलो टीचर. आता हा टीचर मी ना लेट जॉईन झाले कारण माझे पप्पा ना शेतात गेलेले होते. मला हे एकदा नवीन समजवा ना. हा इथे आता पहिलंच गणित घेतलेलं आहे ताई हे सोडवायला. भागाकार आपण शिकतोय, बहुपदींचा भागाकार. ठीक आहे. बघा एक एक्स इथून जाणार आहे कारण एक्स घन आहे म्हणून एक्स कॅन्सल होतो आणि मग एक्स गुणिले एक्स म्हणजे किती राहतात? एक्सचा वर्ग. मग इथे जो पहिला आपला भागाकार जो आहे त्या भागाकारात पहिला पद लिहायचं एक्सचा वर्ग, एक्स स्क्वेअर लिहायचं. कळलं? नंतर आपण काय करतो बघा, आपण जेव्हा नॉर्मल भागाकार करतो तेव्हा आपण काय करतो, या दोघांचा जो गुणाकार येतो म्हणजे वरती लिहिलेले भागाकारामधलं पद आणि भाजक यांचा गुणाकार आपण इथे वजा करतो इथे. बरोबर आहे? असंच करतो ना आपण. समजा आपल्याला असं असेल तर आपण काय करतो, इथं पहिले 6 आहेत मग आपण काय करतो इथे 2 लिहितो आणि 3 दुणे या दोघांचा जो गुणाकार आहे 3 आणि 2चा तो इथे वजा करतो. बरोबर आहे? 3 दुणे 6
मग इथे पण तेच करायचंय. इथलं पद आणि हे भाजक यांचा गुणाकार करायचा आणि जो गुणाकार येईल तो इथे वजा करायचा असतो. मग आधी यांचा गुणाकार करून घ्यायचा, तो इथे बाजूला करायचा असतो. एक्स वर्ग इथलं भागाकारातला एक्स वर्ग आणि हा भाजक जो आहे तो एक्स वजा 1 यांचा जो गुणाकार करून उत्तर येईल ते इथे वजा करायचं असतं. मग करा गुणाकार बरं. किती येईल गुणाकार? कशाचं मॅम? एक्स वर्गने एक्स वजा 1 ला म्हणजे भागाकारामध्ये आपण कुठलं पद लिहिलं? इथे जे आलं ना एक्स वर्ग, पहिल्या पदाने भाज्य मधल्या पहिल्या पदाने भाजकातल्या पहिल्या पदाला भागायचं. एक्स घनाने एक्स ला भागलं, एक्स घनाने एक्स ला भागल्यावर एक्स वर्ग आलं. ते एक्स वर्ग इथे लिहून टाकायचं वरती डोक्यावर. त्यानंतर काय करायचं? दुसरी स्टेप की या दोघांचा गुणाकार करायचा, या दोघांचा. कोणाचा? एक्स वर्ग आणि एक्स वजा 1 चा. एक्स वर्ग आणि एक्स वजा 1 चा. एक्स वर्गने एक्स वजा 1 ला गुणायचं. एक्स वर्गने x3 हा एक्स वर्ग टीचर x3 x वरती डोक्यावर 3 x डोक्यावर 3 घातांक चा घन वजा 1x. एक बोलला एक्स घन की सगळे एक्स घन एक्स घन. एक बोलला एक्सच्या डोक्यावर 3 तर बाकीच्या वेळेला एक्सच्या डोक्यावर 3 3 3. अरे पण पूर्ण सांगा गुणाकार. कोणीतरी बरोबर तर उत्तर द्या. टीचर x चा घन वजा वजा x याने एक ला पण गुणायचं. एक्स वर्गाने 1 ला गुणलं तर किती येणार? एक्स वर्गाने एक्स ला गुणलं तर एक्स घन येणार. एक्स वर्गाने एक्स ला गुणलं एक्स घन. एक्स वर्गाने 1 ला गुणलं x वर्ग एक्स वर्ग 1 एक्स x वर्ग. वर्ग हा एक्स वर्ग लिहिलं तरी चालेल x वर्ग किंवा 1 एक्स वर्ग लिहिलं तरी पण चालेल. आता काय करायचं? हे जे माझा गुणाकार आलाय तो इथे वजा करायचा असतो, इथे खाली. मग इथे हा एक्स घन इथे लिहिणार एक्स घन वजा 1 एक्स वर्ग. बरोबर आहे? इथपर्यंत कळलं? कळलं मॅम. हा. इथे आपण भागाकारात वजाबाकी करतो आणि आपल्याला माहित आहे जेव्हा बहुपदींची वजाबाकी होते तेव्हा दुसरं जी बहुपदी असते त्याची चिन्ह बदलतात. बरोबर ना? मग इथे खाली जी ही आपण बहुपदी लिहिले त्याची चिन्ह बदलतील. म्हणजे हा जो एक्स घन आहे तो अधिक आहे तो वजा वजा होईल आणि हा जो वजा आहे तो अधिक होईल. अधिक होईल. मग चिन्ह आता बदलतील. चिन्ह बदलणार खालच्या बहुपदीची. मग हा एक्स घन आणि वजा एक्स घन. एक्स घन मधून एक्स घन वजा केले कारण हा धन आहे आणि हा ऋण झालेला आहे. धन ऋण म्हणजे दोघांची वजाबाकी होणार. आता हे काय आहे? चिन्ह घेऊन आपण शिकलेलो आहे चिन्हांची बेरीज वजाबाकी चिन्हासकट. म्हणजे आता इथे कसं आहे बघा, दुसरं पद हे ऋण 4x वर्ग आहे आणि हे धन 1x वर्ग आहे. मग ऋण 4x वर्ग आणि हे धन घ्यायचं चिन्ह, हे ऋण नाही घ्यायचं कारण चिन्ह बदललंय आता त्याचं. ऋण 4x वर्ग धन 1x वर्ग. आता यांची बेरीज होईल की वजाबाकी? वजाबाकी होईल. वजाबाकी होईल टीचर. का वजाबाकी? बेरीज होईल ना. टीचर बेरीज होईल. का बेरीज? बेरीज का? वजाबाकी होईल. बेरीज का होईल? कारण टीचर तिथं वजाच्या जागी आपण अधिक घेतलेलं आहे त्याच्यामुळे. अधिक आहे म्हणून बेरीज होते असे नाही दादा. दोन्हीच्या चिन्हांवर डिपेंड असतं की तुम्ही बेरीज करणार की वजाबाकी. दोघांचं पण चिन्ह महत्वाचं आहे. बघा दोन्ही पदांची चिन्ह जर सारखी असतील ना मग ती धन धन असू दे किंवा मग ऋण ऋण असू दे, ही चिन्ह असली ना की बेरीज होते. दोन्ही पदांची चिन्ह जेव्हा सारखी असतात मग ऋण ऋण असली तरी किंवा धन धन असली तरी सारखी चिन्ह असल्यावर बेरीज होते
आणि वेगवेगळी चिन्ह असल्यावर वजाबाकी होते. दोन्ही पदांची चिन्ह बघायची, सारखी आहेत की वेगवेगळी आहेत. सारखी असतील तर बेरीज करा आणि वेगवेगळी असतील तर वजाबाकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. हे 2 नियम लक्षात ठेवायचे बेरीज वजाबाकी करताना. सारख्या चिन्हांची बेरीज होते, वेगवेगळ्या चिन्हांची वजाबाकी होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण. आता इथे चिन्ह दोन्ही पदांची बघायची. याचं चिन्ह काय आहे? 4x वर्गचं चिन्ह काय आहे? तुझ्या ऋण वजा वजा आहे, ऋण आहे. आणि वजा आहे. 1x वर्गचं चिन्ह काय आहे याचं? वजा ऋण नाहीये त्याचं चिन्ह. ऋण होतं आधी, अधिक बदललंय ना. झालं. हा, चिन्ह आता अधिक झालेलं आहे. मग एक ऋण चिन्ह आणि एक धन चिन्ह, म्हणजे या दोघांची चिन्ह सारखी आहेत की वेगवेगळी आहेत? वेगवेगळी आणि वेगवेगळी चिन्ह असल्यावर काय होतं? बेरीज होते की वजाबाकी? वजाबाकी. मग 4x वर्ग आणि 1x वर्गाची वजाबाकी किती येणार? 3x वर्ग आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं मुलांना. मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 3x वर्ग. बरोबर. आता ऋण 3x वर्ग. हे आपलं झालेलं आहे आता बेरीज वजाबाकी. आता पुढची पदं जी आहेत ते आहेत तशी खाली घ्यायची असतात. अधिक 6x हे वालं आणि हे वजा 3. कळलं? म्यूट करा ज्यांच्याकडे आवाज आहे बाजूला. आता पुन्हा तेच करायचं जे आधी केलं आपण. म्हणजे आता हे पहिलं पद आहे असं समजा. या पहिल्या पदाला ह्या x ने भागायचंय. अरे मुलांनो, ज्यांच्याकडे आवाज आहे त्यांनी प्लीज म्यूट करा रे. वजा 3x वर्ग पहिलं पद आहे, त्याला x ने इथल्या पहिल्या पदाने भागायचं. वजा 3x वर्ग. x वर्ग आहे म्हणजे 2x आहेत. x गुणिले x, त्यातला 1x ह्या x बरोबर कॅन्सल होणार आणि 1x शिल्लक राहतो. म्हणजे तुमचं उत्तर आलं ऋण 3 काय? ऋण 3. x पण राहिला ना, 2 होते, x वर्ग होता, 1x कॅन्सल झाला याच्या बरोबर. तिथे एक उरला. ऋण 3x. ऋण 3x ते इथे लिहायचे. ऋण 3x इथे लिहिले वरती भागाकारामध्ये लिहिले. आता भागाकारामध्ये ऋण 3x लिहिल्यानंतर करायचं काय? ते जे ऋण 3x आहेत त्या ऋण 3x ने या भाजकाला गुणायचं. ऋण 3x गुणिले x वजा 1. मगाशी पण आपण तेच केलं बघा. x वर्ग आणायचा आपण, x वर्गने x वजा 1 ला गुणलं. तसंच वजा 3x ने x वजा 1 ला गुणायचं आहे. गुणायचं. मग वजा 3x गुणिले x वजा 1. आता या दोन्ही पदांना गुणायचं असतं. वजा 3x ने x ला गुणायचं. वजा 3x ने x ला गुणल्यानंतर वजा 3x वर्ग येणार. कारण x आणि x मिळून x वर्ग झाले. आणि वजा 3x ने वजा 1 ला गुणायचं. आता गुणाकार करताना हा पण ऋण आहे आणि 1 पण ऋणच आहे. मग ऋण ऋण गुणाकारात ऋण ऋण काय होतात? धन होतात. बघा, गुणाकाराचा नियम वेगळा आहे. गुणाकारात आपण दोन्हीची चिन्ह मिळून चिन्ह देतो. म्हणजे एक ऋण ऋण धन होतो आणि बेरीज वजाबाकीमध्ये आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. गुणाकारात दोन्ही ऋण असतील तर ऋण ऋण धन होतो. एक धन एक ऋण असेल तर धन ऋण नाही, धन ऋण ऋण. मायनस प्लस मायनस, एक प्लस असेल एक मायनस तर मल्टिप्लिकेशन मायनस येतं. गुणाकाराचं सांगते. बेरीज वजाबाकीमध्ये चिन्ह उत्तर कसं काढायचं? तर सारखी चिन्ह असल्यावर बेरीज मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं टीचर. मोठ्या हा, बेरीज वजाबाकीमध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. कळलं? दोन्ही मध्ये रूल वेगवेगळे आहेत.
बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार यांचे नियम वेगळे आहेत. गुणाकार भागाकारात आपण मोठ्या संख्येचं चिन्ह नाही देत. दोघांचं मिळून जे चिन्ह तयार होईल, म्हणजे आता या ऋण 3x ने ऋण 1 ला गुणलं तर ऋण 3x आणि ऋण 1 दोन्ही ऋण आहेत, मग ते धन होणार. आणि ऋण 3x ने 1 ला गुणल्यावर ऋण 3x ऋण ऋण धन झालं आणि 3x एके 3x. हे कळलं मी काय केलं? 3x. हो टीचर कळलं. मॅम अटेंडन्स लिंक पाठवा. इथे शिकण्यात कोणाला इंटरेस्ट नाही, नुसते अटेंडन्स लावण्यात इंटरेस्ट आहे. अरे अटेंडन्स लावा तुम्ही. टीचरने टीचर पाठवले. अटेंडन्स लावलेली आहे. टीचर लिंक लावलेली पाठवले मग लावलेली टीचर तुम्ही शिकवा. हा, तर इथे आता ही जी दोन पदं आलेली आहेत गुणाकार करून, ती इथे घ्यायची परत खाली. ऋण 3x वर्ग आणि अधिक 3x. आता यांची चिन्ह बदलायची असतात. हा ऋण आहे तो धन होणार आणि हा धन आहे तो 3x धन आहे तो ऋण होणार. आता या दोघांची काय होईल? या दोघांची बेरीज होईल की वजाबाकी? वजाबाकी. कारण हा ऋण आहे, वरचं पद ऋण आहे आणि खालचं पद धन आहे, कारण चिन्ह बदललं त्याचं. मग एक ऋण आणि एक धन आहे तर वेगवेगळी चिन्ह असल्यावर वजाबाकी होते. मग 3x वर्ग मधून 3x वर्ग गेला, काय होणार? 3x वर्ग मधून 3x वर्ग गेला, कट झाला तो. 0. आता इथे काय झालं? अधिक 6x आणि वजा 3x. अधिक 6x वजा 3x. 3x वजा आहेत आता बेरीज होणार की वजाबाकी? वजाबाकी. वजाबाकी. कारण परत चिन्ह वेगवेगळी आहेत ह्यांची पण चिन्ह वेगवेगळी आहेत. मग किती येईल वजाबाकी? वजाबाकी वजाबाकी 3x. 3x. आणि चिन्ह कोणतं येईल? धन. चिन्ह धन. ते दिलं नाही, धन चिन्ह दिलं नाही तरी पण चालेल. आणि राहिलं हे एक पद आपलं बाकी राहिलंय वजा 3, ते खाली घ्यायचं. हो. कळलं इथपर्यंत? यस. हो. परत हे आलं की परत तेच करायचं, तीच स्टेप करायची. म्हणजे हे 3x ला x ने भागायचं, म्हणजे या भागायचं. पहिल्या पदाने x ला भागायचं. मग 3x ने x ला भागलं. कळलं का? काय केलं? हो हे टीचर. आपलं भाज्यातलं पहिलं पद आणि हे इथलं पहिलं पद, या पहिल्या पदाने या पहिल्या पदाला भागायचं. टीचर 3x ने x ला भागलं तर उत्तर 3 येतं. 3. काय? उत्तर 3 येईल टीचर आता. हा 3 येईल, 3 बरोबर. येतं. 3x ने x ला भागलं तर x जाणार आणि 3 राहणार. हे 3 कुठे लिहायचे आता? फक्त डोक्यावर. वरती. हा, हे वरती लिहा. टीचर वर. भागाकार. अधिक 3. आता काय करायचं पुढे? अधिक 3 इथे लिहिल्यावर पुढे काय करायचं? पुढची स्टेप काय आहे? हा जो 3 आहे, या 3 ने या दोन्ही पदाला, म्हणजे तुमच्या भाजकाला काय करायचं असतं? गुणायचं 3 आहे त्यांनी गुणायचं गुणायचं. असतं. आणि जे उत्तर येईल ते इथे वजा करायचं खाली. बरोबर आहे? हो. हा, मग 3 जे आलंय त्याने x वजा 1 भाजकाला गुणलं. x वजा 1 ला गुणल्यावर 3 गुणिले x 3x येणार आणि 3 एके 3 वजा 3 येणार. बरोबर आहे? आता हे इथे हो टीचर बरोबर. हे इथे वजा करायचे. हे 3x आणि वजा 3. आता यांची चिन्ह बदलणार. ह्याची चिन्ह बदलणार. हा वजा होणार आणि हा वजाचा अधिक होणार. अधिक ऋण ऋण धन. आता हे पण हे काय होणार? ह्याचं धन आहे चिन्ह, याचं ऋण आहे, मग यांची पण वजाबाकी होते. 3x मधून 3x गेले 0. आणि हे ऋण 3 आहे, ऋण 3 आणि हे धन 3. ऋण 3 धन 3 परत यांची काय होणार? वजाबाकी. वजाबाकी. हे पण कॅन्सल. मग खाली शिल्लक काय राहिलं? बाकी 0 आलं.
कळलं? आणि तुमचा भागाकार जो आहे x वर्ग वजा 3x अधिक 3 असा भागाकार तुमचा आलेला आहे. एक्स वर्ग वजा 3x अधिक 3. म्हणजे कोणतं ऑप्शन आहे तुमचं? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर पहिलं. ऑप्शन आता दुसऱ्याच्यात पण भागायचं आहे. x वर्ग अधिक 17x वजा 50 या बहुपदीला x अधिक 12 ने भागायचंय. आता आधी तुमची बहुपदी जिला भागायचं आहे ती बरोबर प्रमाण रूपात आहे का? स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का ही? यस मॅम. आहे. कारण वर्गचं पद आहे, पहिल्या घातांकाचं पद आहे आणि स्थिर पद, सगळी पद आहेत. 2 पासून सुरू होते ना, मग 2, 1 आणि शेवटचं पद स्थिरांक असं तुमचं क्रमाने पाहिजे. बघा जेवढी कोटी असेल ना, कोटी बघायची, बहुपदीची कोटी बघायची आणि त्याच्यात एक मिळवून तेवढी पदं असायला पाहिजे तुमची बहुपदीमध्ये. म्हणजे आता याची कोटी किती आहे? x वर्ग अधिक 17x वजा 50 याची कोटी किती आहे या बहुपदीची? या बहुपदीची कोटी किती आहे? 2 x वर्ग टीचर 2 आहे. मग त्याच्यात ना त्या बहुपदीमध्ये पद एकूण 3 असायला पाहिजे. ज्याची कोटी 2 आहे ना त्याच्यात पद 3 असायला पाहिजे. ती आहेत तुमच्याकडे. ज्याची कोटी 3 आहे ना त्या बहुपदीमध्ये पद किती असायला पाहिजे? 4 असायला पाहिजे. बघा आपण मगाशी सोडवलं. ही जी बहुपदी होती या बहुपदीची कोटी 3 होती. भाज्य जो आहे आपल्याला दिलेला होता त्याची कोटी किती होती? 3 होती. मग त्याच्यात पद बघा किती असायला पाहिजे? 4 असतात. 4. कळलं? मग तुमचं जर 4 पद आहेत ना तर मग तुमचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. मग तुम्हाला काय त्याच्यात ऍड करायची गरज नाही. म्हणजे समजा आता तुम्हाला मी असं दिलं असेल. टीचर आम्ही उदाहरण सोडवलं. हा दुसरं टीचर सोडवायचंय. पण मी एक तुम्हाला सांगते बघा इथे. समजा ही बहुपदी असं तुम्हाला दिलीये तर या बहुपदीची कोटी किती आहे? 4. एक सगळा 4. पद किती असायला पाहिजे? पद किती असायला पाहिजे? 4. 5. पद 5 असायला पाहिजे. या बहुपदीमध्ये 5 पद असायला पाहिजे. पण किती पद आहे त्याच्यामध्ये? 3. म्हणजे कोणती तरी 2 नाहीये त्याच्यामध्ये. 2 पद ऍबसेंट आहेत. 2 पद कोणती तरी नाहीयेत. मग सांगा मला हे प्रमाण रूपात कसं लिहिणार तुम्ही? स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहिणार? टीचर मी वेदिका सांगू का? टीचर मी सांगू का? कोणाच्या इथे आवाज येतोय बाजूने? कोण? म्यूट करा रे. सोनाली राऊत. हा ठीक आहे. सांगा कोणाला, कोण सांगेल मला हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये प्रमाण रूपात? सॉरी टीचर माईक ऑन राहिला होता. वेदिका सांगू का? आणखी कोणाला नाही येत आहे हे मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये प्रमाण रूपात सांगा. टीचर मी सांगू टीचर हँड राईज मी सांगू 2च टीचर. मुलांना येते. बाकीची मुलं कुठे गेली? उठा उठा, जागे व्हा. कुठे गेले? दिवाळी वेदिका टीचर क्लास टीचर मी वेदिका सांगू का? आणखी कोणच नाहीये का सांगणार? हँड रेस करा बघू दे कोणाकोणाला येते. टीचर मी सांगू का? टीचर मी सांगू सोनाली. सोनाली तुझ्यातून खूप आवाज येतोय. हा नयन पाटील. यस मॅम. हा सांग हे तुला स्टँडर्ड फॉर्म मध्ये सांगता येईल प्रमाण रूपात? हो मॅम. सांगा. मॅम x 4 x चा चौथा घात x वजा वजा 3x वर्ग. टीचर सांगू का वेदिका?
हा, 1 मिनिट. व- पुढे वजा 5. अरे ते कसं काय सांगतोय तू? तेच सांगतो. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. बघा, आपली बहुपदी ही प्रमाण रूपात आहे की नाहीये? नाहीये. नाही. नाहीये. ही आपल्याला करायची आहे. टीचरनी सांगू का वेदिका? मी आणखी सांगू कोण? सोनाली. टीचर मी हा, वेदिका सांग सांगू का? सोनाली. टीचर मी सांगू सोनाली. जे पद absent आहे ते present करायचे. टीचर टीचर हा. वेदिका सांगू का? टीचर मी सांग टीचर हा, एक्स सांगा. चा चौथा घात वजा 0x3 अधिक घेतलं तरी चालेल हा. इथे अधिक घ्या. जिथे जिथे तुम्ही शून्य घ्याल ना तिथे अधिक घ्या. एक्स क्यूब x3 वजा 3x चा वर्ग अधिक 0x हम्म. -5. हे कोणी सांगितलं मला उत्तर? टीचर बरोबर आहे का? टीचर बरोबर आहे. पण कोणी टीचर सांगितलं? मी बी सांगितलं. टीचर मी आणि सांगितलं. टीचर मी आणि अदितीने सांगितलं का? टीचर मी आणि बरं बरोबर आहे. हा, हे टीचर असंच मला आहे. हे आता कळालं. अबसेंट जे पद आहे त्यांना प्रेझेंट करायचं 0च्या सहाय्याने. हा, आणि हे भागाकार करताना फार महत्वाचं आहे. हे पहिलं तुम्ही भागाकार करताना लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही शिकले ना भागाकार? आहे ना तुम्हाला धडा? हो होता ना टीचर आम्ही फर्स्ट टर्म मध्ये? स्टँडर्ड सहामाहीला फॉर्म होता ना? म्हटल्यानंतर confuse होऊन गेलं. विसरून गेले? नाही टीचर, तुम्ही ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये करायचं म्हटलं ना, मग कन्फ्युज होऊन गेलं काय असतं हे. अच्छा, प्रमाणरूप स्टँडर्ड फॉर्मच म्हणतात. पण तुम्ही काय म्हणा, तुमच्या याच्यात काय आहे? उतरत्या क्रमाने, घातांकाच्या उतरत्या क्रमाने सगळी पदं लावायची आहेत, क्रमाने. कळलं? यस हो. मॅम. आता दुसरं गणित तुम्ही सोडून दाखवायचं हे मला. x वर्ग अधिक 17x वजा 50 याला x अधिक 12 ने भागा आणि सांगा मला किती बाकी येते ती सांगायची. बाकी विचारले तुम्हाला, रिमाइंडर विचारले. लगेच भागाकार झाला पण हो टीचर. मागे उत्तर बघून सांगता की काय? नो टीचर, आमच्याकडे पुस्तक नाहीये ते. मी सोडवलेलं आहे टीचर, दाखवू का? सोडवलं? हो टीचर. व्हेरी गुड, नाईस नाईस. थांब, आता बाकीच्यांना पण सोडू दे, मग आपण उत्तर टॅली करू. टीचर एकदा प्रश्न दाखवा ना. हा, 1 मिनिट. हा, व्हेरी गुड सोनाली, सोडवलंय हा सोनाली ताईंनी. x वर्ग अधिक 17x वजा 50. सोनालीने सोडवलंय ना? हो टीचर. x वर्ग अधिक 17x वजा 50 याला x अधिक 12 ने भागायचंय. तसाच भागाकार मगाशी केला तसा स्टेप बाय स्टेप करायचंय, पण जरा स्पीड मध्ये, कारण आपल्याला एवढा वेळ नसतो हळूहळू करायला. जेवढा वेळ मी तुम्हाला समजवण्यासाठी लावला तेवढा वेळ आपल्याला नसतो. टीचर माझं पण झालं. आपण बघूया, थांबा जरा, बाकीच्यांचे सगळ्यांचे बरोबर येतात का. किती जणांचा झाला भागाकार? झाला टीचर. किती आले बाकी? -10. मायनस -10. -10.
मायनस ठीक आहे. 10 वजा 10. म्हणजे मायनस पहिलं 10. ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. टीचर हा टीचर जर x अधिक 12 असेल तर काय करायचं एकदा सांगा ना. तसंच सेम आपण जसं मगाशी सोडवलं तसंच. एक मिनिट सांगते. काय आपलं भाज्य काय होता? एक्स वर्ग अधिक 17x वजा 50. -50. आणि आपल्याला भाजक जो आहे डिवायझर जो आहे तो x+12 आहे. तर आपण काय केलं आधी? याने पहिल्या पदाने या पहिल्या पदाला भागायचं असतं आधी. म्हणजे x वर्गने x ला भागलं. बरोबर आहे? हो टीचर. मग x वर्गने x ला भागल्यानंतर उत्तर x शिल्लक राहतो. मग इथे x येतो टीचर उत्तर. त्यानंतर आपण x आणि x अधिक 12चा गुणाकार करतो. x ने x अधिक 12ला गुणायचं. x ने x अधिक 12ला गुणल्यावर x चा वर्ग, x ने x ला गुणलं x वर्ग आणि x ने 12ला गुणलं अधिक 12x. 12x ना 12ला पण गुणायचंय. दोन्ही पदांना गुणायचं x ने. x ने x ला गुणलं x हो वर्ग, टीचर. x ने 12ला गुणलं 12x. आता ही दोन्ही पदं इथे वजा करायची खाली. कोणती दोन पदं वजा करायची? x वर्ग x वर्ग अधिक 12x. आता यांची काय करायची? आता काय करायची? चिन्ह बदलायची आधी. चिन्ह बदलायची. चिन्ह बदलायची. x वर्ग हे अधिक x वर्ग आणि हा वजा x वर्ग, कारण आता त्याचं चिन्ह वजा झालं. अधिक x वर्ग वजा x वर्ग, x वर्ग मधून x वर्ग जाणार कारण वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणून वजा बाकी होणार. त्यानंतर अधिक 17x प्लस 17x आणि मायनस 12x हे मायनस आहेत. अधिक आहे आणि एक वजा, वजा बाकी होणार 5x. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन अधिकच येणार, प्लसच येणार, त्यामुळे ते नाही लिहिलं तरी चालतं. टीचर ते वजा 50 लिहून घ्यायचा. हा इथे पुढे वजा 50. आता परत 5x ने या x ला परत डिवाइड करायचं. 5x ने x ला डिवाइड केलं. 5x ने x ला डिवाइड केल्यावर x जाणार आणि काय राहतं? 5. इथे वरती किती लिहू? वरती किती लिहायचे? 5. 5 नाही प्लस 5 आहेत ना. त्यानंतर परत 5 ने काय करायचं? x अधिक 12ला परत गुणायचं. जे जे वरती येत जाईल त्याने त्या भाजकाला डिवायझरला मल्टिप्लाय करायचं असतं. टीचर त्या उत्तर तेच येतो. टीचर 5 गुणिले 5x 5x 60. आणि 5 गुणिले 12 60 येणार. 60. प्लस 60. 60 12 60. तुमचं चुकलं रे बाकी. टीचर माझं वजा 110 आलेलं आहे. हा वजा 110 येतं. माझं पण हे झालेलं आहे. हा हे बघा टीचर आता मी आधी सांगितलं होतं. प्लस 60 टीचर आलं मला ना. समजलं नाही. हे आता प्लस 60. आता यांची चिन्ह बदलतात. हे मायनस होणार आणि हे पण प्लसचं मायनस झालं. आता हे प्लस टीचर मायनस 5x आणि मायनस 5x कॅन्सल होणार आणि हे मायनस मायनस आहे ना दोन्ही पण. वजा हे मायनस 60 आणि हे मायनस 60. मायनस टीचर 60 आणि मायनस 60 ऐका आधी मी सांगते ते ऐका. मायनस 50 आणि मायनस 60 चिन्ह कशी आहेत त्यांची? सारखी सारखी चिन्ह. सारखी चिन्ह असल्यावर काय होते? बेरीज सारखी चिन्ह असल्यावर काय होते? बेरीज होते. ऍडिशन 110 उत्तर येतं टीचर 110. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस 110 येतो टीचर. मायनस 10 नाहीये, मायनस 110 आहे. कळलं का? म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर 3 आहे इथे आन्सर. टीचर समजलं? हो टीचर पुढचं सोडवायचं का? हा पुढचे सोडवायचे. आता इथे तिसरं बघा काय आहे, तुम्हाला सांगते फक्त ते कसं सोडवायचं. बघा बहुपदीस a अधिक 3 ने भागल्यास
भागाकार a वजा 2 येतो व बाकी 16 येते. तर ती बहुपदी पुढीलपैकी कोणती? म्हणजे एक बहुपदी आहे, त्या बहुपदीला कशाने भागलंय? 1 अधिक 3 ने भागले. a अधिक 3. मग a अधिक 3 काय आहे? a अधिक 3 भाजक. टीचर भाजक आहे. भाजक आणि भागल्यानंतर भागाकार जो आहे तो a वजा 2 येतो. हा भागाकार आहे आणि ही बाकी येते. मग इथे एक सूत्र वापरायचं आहे. सूत्र माहिती आहे तुम्हाला कोणतं आहे? नो टीचर. भाज्य म्हणजे डिव्हिडंड. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे सूत्र आहे. म्हणजे तुम्हाला काय शोधायचं माहित आहे? तुम्हाला भाज्य शोधायचं आहे ना. म्हणजे ती बहुपदी जिला भागलंय ती बहुपदी दिलेली नाहीये आपल्याला. म्हणजे भाज्य शोधायचंय जिला भागलं गेलंय. भाजक दिलेला आहे. भाजक किती दिलेलं आहे तुम्हाला? डिवायझर. इथे डिवायझर. भाजक किती आहे? ए अधिक टीचर आन्सर सांगू? ए अधिक 3 भाजक आहे. आणि त्याचे जो भागाकार आहे भागाकार a वजा 2 आहे. टीचर आन्सर सांगू का? म्हणजे a वजा 2 भागाकार म्हणजे a वजा 2 ला गुणायचं a अधिक 3 ने आणि अधिक 16 बाकी 16 आहे. आणि आता काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचा. तुम्हाला येतो का कंसांचा गुणाकार? 2 कंसांचा गुणाकार सांगा मला किती येणार ह्याचा गुणाकार या दोघांचा? टीचर a स्क्वेअर ए वर्ग वजा 2a वजा 2. वजा 2 येईल की वजा 2 हे कसं येईल? टीचर वजा ठीक आहे. वजा 2 आहे वजा 2 आहे अधिक 3 आहे वजा 6 अधिक बरोबर अधिक 16. आता इथे सारखी पदं एकत्र करू शकता. म्हणजे हे 2 पदं एकत्र करू शकता. ए ची आणि ही जी आहेत कॉन्स्टंट टर्म ते एकत्र करू शकता. हा ए वर्ग एकटाच आहे. ए वर्ग एकटाच. वजा 2 अधिक 3 किती होतात? वजा 2 अधिक 3 5 मुलांनो टीचर 1a 5 वर्ग 1a सिंगल ए सिंगल 1a वन ए ऋण 5 वर्ग. अरे शांत शांत. 5 एक तर बरोबर उत्तर फार कमी मुलं असतात. बरोबर उत्तर सांगणारी फार कमी मुलं असतात आणि चुकीचं उत्तर सांगणारी एवढी मुलं असतात आणि ती पण थांबतच नाही. अरे काय कॉन्फिडन्स एवढा? टीचर ए उत्तर येईल. उत्तर येईन टीचर फक्त. शांत. मी सांगते कोणतं उत्तर येणार. कोणीच बोलायचं नाही. म्यूट करा सर्वांनी. वजा 2 अधिक 3 वजा आणि अधिक आहे. वजा अधिक वेगवेगळी चिन्ह आहेत. ऋण धन प्लस मायनस बेरीज होणार की वजाबाकी? वजाबाकी टीचर 3 मधून 2 गेले 1 राहतात आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. प्लस a चिन्ह कोणतं येणार? चिन्ह प्लस 1a म्हणजे नुसता a लिहिला तरी चालतो. आणि वजा 6 अधिक 16 किती? वजा 6 अधिक 16 बेरीज होणार की वजाबाकी? धन वजाबाकी किती? सोनाली म्यूट कर. टीचर अधिक 10 येईल. अधिक 10 टीचर मोठी संख्या आहे ना 16 आहे म्हणून अधिक येईल.
हा, नाहीतर मला वाटलं असंच सांगतात की काय दुसरा बोलला म्हणून. आपल्याला माहित पण पाहिजे अधिक 10 काय येतात, हो वजा टीचर 10 का नाही माहिती येणार. आहे. तर तुमचा जो भाज्य आहे तो हा आहे. म्हणजे तुमचं उत्तर कोणतं येणार याच्यातलं? काय उत्तर आलं तुमचं? फोर्थ उत्तर. 4 हो ऑप्शन टीचर, नंबर 4. ऑप्शन ऑप्शन नंबर नंबर फोर. 4. कळलं? आणि पुढे तुम्हाला भागाकारच करायचा आहे. भागाकार करून मग बाकी विचारतील, कधी कधी भागाकार विचारतील, सगळं विचारणार. कळलं? हॅलो पण हॅलो भागाकार टीचर. मुख्य आला पाहिजे तुम्हाला. हा, टीचर आता तुमच्या पुस्तकामधले जे हा धडा होता ना बहुपदींचा भागाकार, याचे फोटो पाठवशाल का ग्रुपमध्ये? कारण तसं हो पुस्तक हो, माझ्याकडे. पाठवते. हो PDF टीचर पाठवते माझ्याकडे PDF. नाहीये. आपला वेगळा आहे ना, NMMS चा ग्रुप वेगळा आहे माझ्या मते ना, त्याच्यावर टाकू का? हो टीचर. मॅम. हो टीचर.